सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते। आज आपण आलोय अमृतधाम बस स्टॉप आणि इकडे आहे माऊली हॉस्पिटल। त्याच्या बाजूला खूपच फेमस आहे महाराष्ट्र मिसळ। नावात जी गंमत आहे आणि ती खाण्यात पण गंमत आहे। चला कशी बनते आणि कसे सर्व करता काका मिसळ बघूया। काका आपलं नाव काय? दीपक बडगुजर। आपल्या मिसळची प्राइस किती असते? आपल्या मिसळची प्राइस राहते 60 रुपये। 60 रुपये। आणि मिसळ मध्ये काय काय मिक्स करतात? मिक्स मध्ये आता काय मटकी, रसा, शेव, कांदा, दही, लिंबू पापड पण असते का? हो, लिंबू पापड सुद्धा। आणि मिसळचं पार्सल प्राइस किती असते? ती 65 रुपये। 65 रुपये। हो. आणि आपला इथला टायमिंग काय असतो? आपला टायमिंग सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। हो. आणि माझ्यासारखा सर्वांना महाराष्ट्र मिसळ पावचा स्वाद घ्यायचा असला तर इथला ॲड्रेस काय? इथला ॲड्रेस आहे अमृतधाम बसवंतेश्वर चौक, माऊली हॉस्पिटल जवळ। माऊली हॉस्पिटलच्या जवळ। हो। पाव व्यतिरिक्त अजून आपल्याकडे नाश्त्याचे कोणकोणते प्रकार मिळतात? आपल्याकडं मिसळ पाव व्यतिरिक्त वडा रसा आहे, समोसा रसा आहे, पोहा रसा आहे आणि खमण ढोकळा आहे। खमंग ढोकळा पण मिळेल। हो। कधीपासून खाताय? आम्हाला जवळपास आता म्हणजे आमच्या कॉलेज टाइम पासून आम्ही इथे येतो। 7-8 वर्ष झाले इकडे येतोय। तेव्हापासून जी टेस्ट आहे ती आतापर्यंत बदलली नाही। काकांच्या हातांना जी चव आहे ती आम्ही अजून आतापर्यंत एन्जॉय करतो। आणि नाशिककरांना काय सांगणार की इथलं मिसळचा ॲड्रेस काय? नाशिककरांना हे सांगेल की एकदम म्हणजे नाही का की जो आपुलकी आणि घरचापणा असतो तो काकांच्या मिसळमध्ये। तुम्ही बाकीचे मिसळ विसरून जाल, तुम्ही घरी मिसळ ट्राय करत तिकडे। मी कॉलेजला होतो त्या टायमाला इथे मिसळ खायचो। आता कॉलेज कंप्लीट झालं तेव्हा आम्ही कंटिन्यू आमची काकांचा पहिला गाडा तिकडे होता, पण आता इकडे शिफ्ट केलं त्यांनी। आता मी पुण्याला शिफ्ट झालो आहे, पण मी कधीही नाशिकला आलो तर पहिले काकांची मिसळ खायला येतो। आवर्जून खातो आणि तुम्ही पण खा। फेमस आहे महाराष्ट्र मिसळ, तिचा स्वाद घ्यायला आलोय। आणि बोलायचं नाही बाई, नुसतं खायचं तरी नुसतं नाशिकचा धंदा। आणि तो पण अमृतधाम माझ्या घराजवळचा खूपच फेमस। आनंद होतोय की आमचे काका खूपच स्वस्त आणि मस्त मिसळ देतात, 60 ते 70 रुपयात। चला बघूया मिसळमध्ये काय काय दिलं। हे बघा तुम्ही मिसळमध्ये बघू शकता, मस्त शेव, मटकी, दही आणि सगळं मिक्स करून घेऊया। बाई नुसतं धंदा आहे। आणि जशी पाहिजे तशी फिक्की, गोड, तिखट मिसळ मिळते। आणि इकडे तुम्ही बघू शकतात काकांनी मस्त 2 पाव लिंबू पापड दिलेलं आहे। चला रस्सा सोबत आनंद घेऊया मिसळचा। जसं पाहिजे तसं रस्सा मिळतो। मी सांगितलं होतं काका तरीवाला रस्सा द्या। आणि नाशिकची मिसळ म्हटली की तरी आणि रस्सा ते वेगळंच कॉम्बिनेशन आहे। चला येथील मिसळचा आनंद घेऊया कशी लागते। मी तर रोजच टेस्ट करतो, पण काही सेकंदात तुम्हाला सांगणार की मस्त आहे। बघा गरमागरम बटरवाले पाव आहे भाई। हे बघा मस्त त्याच्यावरती लिंबू आणि हा मस्त पापड। मित्रांनो इथली मिसळ तर खूपच छान वाटली। तुम्हाला पण माझ्यासारखी मस्त मिसळचा स्वाद घ्यायचा असला तर इथला ॲड्रेस आहे, इकडे बघू शकता अमृतधाम बस स्टॉप आहे, समोरच आहे माऊली हॉस्पिटल। आणि इकडच्या बाजूला बघितलं तर गणपती मंदिरमध्ये त्याच्याच बाजूला महाराष्ट्र मिसळ खूपच फेमस आहे। महाराष्ट्र मिसळ नक्की ट्राय करा, स्वस्त आणि मस्त। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मिसळ आणि वडा रस्सा कसा वाटतो? छान आहे, सगळं एकदम छान। गरमागरम फ्रेश पाव आले बघा, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र मिसळ पाव। आणि ते पण गरमागरम पाव अमृतधामवाले मजा घेत असतात। तर तुम्ही कधी येताय महाराष्ट्र मिसळ चमचमीत मस्त खायला, स्वस्त आणि मस्त। इथली मिसळ वडा रस्सा कसा वाटतो? खरं सांगायचं तर म्हणजे एकदम भारी। आणि स्पेशली जर सॅटर्डे संडेला जर आलं तर त्या मिसळची रंगत अजून वाढते। सोमवार ते शुक्रवार तर असतेच, पण शनिवार रविवार जर आला तर रंगत अजून वाढतं। एकदा येऊन बघा दादा। खूप टाइम मी मिसळ खाल्लेली। आता ज्या ठिकाणी मी गेलो होतो मला मित्रांनी विचारलं पण होतं तुम्ही मिसळ दर टायमाला कुठून घेऊन यायचा, तर मी काकांचं नेहमी नाव सांगायचो, काकांचा ॲड्रेस पण लोकांना द्यायचो। आता माझे मित्र आहे जे मुंबईवरून आलेले, त्यांना खास ते मिसळ खाण्यासाठी मी त्यांना इथं बोलवलेलं आहे। आता मिसळ खाल्ल्यानंतर ते काकाला येऊन भेटतीलच, मग त्याच्यानंतर आपण सांगू कसं वाटलं त्यांना। सकाळी सकाळी म्हटलं की नाश्ता अमृतधामला महाराष्ट्र मिसळ पाव कशी वाटते? अति सुंदर मिसळ खूपच छान आहे। मी आता कम से कम 4-5 महिन्यापासून खातोय। टेस्ट पण खूप छान आहे।
टेस्टी होईल, एक नंबर क्वालिटी आणि एक नंबरची चव. मोठे बाबा. मिसळ पार्सलची प्राइस किती असते? 65 रुपये. आणि रस्सा तर अनलिमिटेड असतो. हो हो. 30 रुपयाला फक्त